याच ठिकाणी त्यांचे डोळे काढण्यात आले होते, याच ठिकाणी त्यांचे नख, अंगावरचं जे कातडं वगैरे आहे ते काढण्यात आलं होतं. असा अनन्वित छळ काही दिवस या किल्ल्यावर त्यांच्यावर करण्यात आला होता. असंच बसत नव्हता की छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कैदेमध्ये सापडलेले आहेत. कारण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला किंवा मुघलांना सळो की पळो करून सोडलं होतं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आज आपण एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हे जे गेट दिसतंय हे मुख्य दरवाजा, हे धर्मवीर गडाचा मुख्य दरवाजा आहे. धर्मवीर गड म्हणाल तर छत्रपती संभाजी महाराजांना जे अनन्वित त्यांच्यावर अत्याचार झाले औरंगजेबाकडून, त्यांना कैद केल्यानंतर ते याच किल्ल्यावर, तर त्या किल्ल्यामध्ये आपण आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेला हा किल्ला आपण आज भेट देणार आहोत. तर चला, ह्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत गेले की आपल्याला किल्ला लागतो, पण प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला या ठिकाणी सफेददान मारुती मंदिर देखील पाहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला त्या ठिकाणी शरबाची शिल्प देखील पाहायला मिळतात. तिकडल्या साईडला पण असेल, पण पडझड झाल्यामुळं आपल्याला पाहायला मिळत नाही आता सध्या. आणि मुख्य प्रवेशद्वारातून आपण आता आलो, या ठिकाणी आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते. तर मित्रांनो, चला, इथं धर्मवीर गडाचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर असा बोर्ड. थोडं फोटोशूट घेतलं आणि चाललो पुढं. आणि आज आपल्याबरोबर व्हिडिओमध्ये परमेश्वर आहे. दोघं मिळून आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत धर्मवीर गडाचा. आणि या ठिकाणी मॅप देखील पाहायला मिळतो, कुठं कुठं काय काय आहे याचा. आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करू. हे किल्ल्याचं आतल्या एंट्रीचं प्रवेशद्वार, म्हणजे हे लावलंच असेल यासाठी की इथून आतल्या साईडला वाहने जाऊ नयेत पर्यटकांची. थोडं पुढं आलं की आपल्याला रामेश्वर मंदिर पाहायला मिळणार आहे. तर रामेश्वर मंदिराकडे जातोय. वातावरण एकदम मस्त आहे, थंडपैकी. आणि ही झाडी वगैरे, ज्यावेळेस मी अगोदर आलतो त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते. आज पावसाळ्याचे सर्व हिरवं हिरवं झालेलं आहे. रामेश्वर मंदिराच्या आतल्या साईडला आलोय. आणि या ठिकाणी या महादेवाच्या पिंडीची, म्हणजेच रामेश्वराची पूजा अर्चा नित्यनेमाप्रमाणे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. पूर्ण दगडाने बनलेलं आहे, एकावर एक दगड ठेवून. मंदिराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं विरगळी देखील पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस स्वराज्याच्या, म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689, ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कोकणातल्या मुकरब खानाने कैद केलं होतं फितुरीने. आपल्यातलेच काही फितूर होते, त्यांच्यासोबत मिळाले आणि त्यांच्याद्वारे फितुरीने ते कैद झाले. आणि त्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी, म्हणजेच मुघलांनी इथं ह्या किल्ल्यावर त्यांना, म्हणजे संभाजी महाराजांना ताबडतोब घेऊन आले. आणि ह्याच किल्ल्यातून हाच तो मार्ग असेल त्यावेळेस जिथून संभाजी महाराज तसेच कवी कलश यांची धिंड देखील काढली होती, किंवा ते साखळदंड वगैरे लावले होते. त्याचं रक्त वगैरे ह्याच रस्त्याने पडला असेल, असा हा अर्थाने माखलेला रस्ता. किल्ल्यावरील मुख्य वास्तूच्या जवळ आता सध्या आपण येऊन थांबलेलो आहोत. आणि ही कमान आहे मुख्य किल्ल्याच्या आतल्या साईडची. इथून आत गेलं की आपल्याला औरंगजेबाचा दरबार ज्या ठिकाणी भरत असेल तो दरबार आपण पाहू शकतो, किंवा ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साखळदंडाने ज्या स्तंभांना बांधून ठेवलं होतं ते स्तंभ किंवा ती जागा देखील आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊ इतिहास जाणत. ही पूर्वीच्या काळची कमान, आणि ह्या कमानीचा चुन्याचा मुलामा देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि विटाची बांधकाम रचना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या
चप्पल व बूट या ठिकाणी आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आपल्या पूजनीय असं स्थळ आहे आपल्यासाठी, ते सॉक्स पण आपण काढून ठेवतो. तर मित्रांनो, आपण त्या ऐतिहासिक जागी सध्या येऊन पोहोचलेलो आहोत, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडाने बांधलं होतं. ती हीच जागा आहे. हाच तो शौर्य स्तंभ आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने शंभूराजे स्तंभ, शौर्य स्तंभ असं या स्तंभाला उल्लेखलेलं आहे. आणि ही ती जागा, या ठिकाणी महाराणी येसूबाई यांची प्रतिमा देखील आपल्याला पाहायला मिळते बघा अशा पद्धतीनं. आणि श्री छत्रपती संभाजी महाराज शौर्यस्थळ धर्मवीरगड अशी ही पवित्र जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कविराज यांना साखळदंडाने बांधून त्यांच्यावर हालापेष्टा करण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांचे डोळे काढण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांची नख, अंगावरचं जी कातडं वगैरे आहे ते काढण्यात आलं होतं. असा अनन्वित छळ काही दिवस या किल्ल्यावर त्यांच्यावर करण्यात आला होता. आणि इथून पुढं जर आपण पुढं गेलो तर या ठिकाणी आपल्याला औरंगजेबाचा दरबार देखील पाहायला मिळतो. ही गॅप पहा मित्रांनो, तिथं स्तंभ आहे आणि इकडं राज दरबार, म्हणजे त्याच ठिकाणी कुठंतरी औरंगजेबाचं तख्त देखील असणार. त्या काळी औरंगजेब त्याच तख्तावरून येऊन इथं खाली नमाजाच्या पोझिशनमध्ये बसला होता. आणि कारण औरंगजेबाला ते म्हणजे ते विश्वासच बसत नव्हता की छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कैदेमध्ये सापडलेले आहेत. कारण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला किंवा मुघलांना सळो की पळो करून सोडलं होतं, ते छत्रपती संभाजी महाराज त्यांना स्वप्नात देखील सापडतील असं वाटत नव्हतं. पण त्यांना फितुरीच्या मार्गाने संभाजी महाराज कैदेमध्ये सापडले होते. तर असे हे फितुरी करणारे देखील आपलेच माणसं होते, मराठीच माणसं होते. तर अशा पद्धतीने संभाजी महाराजांनी त्यांनी इथं येऊन त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केला बरेच दिवस. 1 फेब्रुवारी 1689ला त्यांना म्हणजे संभाजी महाराज आणि कवी कलशांना त्यांनी संगमेश्वर येथून कैद करून या ठिकाणी आणले होते. आणि या ठिकाणावर काही दिवस त्यांनी अत्याचार केला. त्यांच्या डोळे काढले, नख काढले, अंगाचं कातडं सोडलं, उंठावर बसून त्यांना विदूषकी कपडे घालून त्यांची उंटावरून धिंड काढली या गावामधून. आपण ज्या ठिकाणाहून ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने त्यांची धिंड काढली होती. छत्रपती संभाजी महाराज किंवा कवी कलश यांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी, पावन झालेले हे वास्तू आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळत आहेत. हा औरंगजेबाचा राजदरबार असेल त्यावेळेसचा. इथंच कुठंतरी तख्त असेल, त्याचे महाल असतील. तिथं आपल्याला हमामखाना देखील पाहायला मिळतो. राण्यांचे महाल देखील आपल्याला या उजव्या साईडला इकडे पाहायला मिळतात. आणि इथं इकडल्या साईडला शौर्यस्तंभ आहे. अशा ह्या वास्तू आपल्याला ह्या किल्ल्यावर पाहायला मिळतात धर्मवीर गडावर. ज्यावेळेस औरंगजेब तख्तावरून खाली येऊन या ठिकाणी संभाजी महाराजांपुढे येऊन बसला होता, म्हणजे त्यांना विश्वासच बसत नव्हता औरंगजेबाला की संभाजी महाराज कैदेमध्ये सापडलेले आहेत. तर त्यांनी सापडल्यानंतर संभाजी महाराजांपुढे 3 अटी ठेवल्या होत्या. त्या अटी जर त्यांनी मान्य केल्या तर ते त्यांना सोडणार होते, त्यांचं म्हणजे बळी गेला नसता. तर त्या अटी अशा होत्या की स्वराज्याचं जे धन आहे, जे पैसा आहे, रोकड, सोनं चांदी काय असेल ते कुठल्या किल्ल्यावर किंवा कुठं ठेवलेलं आहे सुरक्षितपणे ते एक विचारलं होतं. आणि आमच्यातले कोणते असे सरदार आहेत जे की त्यांनी फितुरी केली आहे, तुमच्यासाठी काम करत आहेत, त्यांची नावे सांगा. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारताल का, किंवा आमच्यासोबत आमच्यासाठी सरदार म्हणून काम करताल का, इस्लाम धर्म स्वीकारून हिंदू धर्म सोडून. तर छत्रपती संभाजी महाराजांनी एकही प्रश्न किंवा एकही आट मान्य केली नाही, स्वतःचं बलिदान जाऊ दिलं आणि हिंदू धर्मासाठी किंवा स्वराज्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं. पण ते पाठीमागे सरले नाहीत, मान त्यांनी झुकवली नाही. मित्रांनो, आता ही जी जागा दिसते ती आहे राजदरबाराची जागा. याच ठिकाणी कुठंतरी औरंगजेबाचा तख्त असणार, ज्या ठिकाणी औरंगजेब बसत असेल. आणि इथून खाली येऊन औरंगजेबाने या ठिकाणी या जमिनीवर इथं खाली बसून त्यांना म्हणजे अल्लाचे आभार मानत होता की छत्रपती संभाजी महाराज कैदेमध्ये सापडले होते. त्यांना वाटत देखील नव्हते की महाराज सापडतील म्हणून. अशा ह्या जागा आहेत. आणि इथून पुढं गेलं
की आपल्याला इकडं राणी महाल पाहायला मिळतो आणि इकडल्या साईडला हमामखाना आहे. तर हमामखाना म्हणजेच पर्सनल बाथरूम, म्हणजेच शाही थाटातलं त्यावेळेस कशा प्रकारे असतील वॉशरूम वगैरे, तर ते आपण देखील आता पाहून घेऊ. तर इथं आपल्याला ह्या इमारती ज्या पाहायला मिळत आहेत ते दगड, विटा आणि चुना ह्या तिन्हीचे मिश्रण करून तयार केलेलं पाहायला मिळते. तर ही बांधकाम रचना पाहून आपल्याला सरळ सरळ ओळखू येतं की ही मुघल स्थापत्य शैली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे पहा, आणि इथून पाठीमागं आलं की आपल्याला इथं भीमा नदी देखील पाहायला मिळते. कशी तुडुंब भरलेली भीमा नदी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पावसाळ्यातला हा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बघून घ्या. आणि इकडं राण्यांचे महाल वगैरे. सध्या अशी स्थिती आहे किल्ल्याची. पावसाळ्यामुळे गवत वगैरे आतल्या साईडला उगवलेलं आहे. हमामखाना बघून घेऊ आपण. या इकडल्या साईडला हमामखाना आहे. अशा पद्धतीनं त्यावेळेसची बांधकाम रचना पाहून घ्या मित्रांनो, कशा पद्धतीची होती. व्हेंटिलेशनसाठी वरच्या साईडनं होल वगैरे आहेत. आणि हे हमामखान्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हा पहा, इट्स लाईक अ बाथटब. हे बघा, अष्टकोनी पद्धतीचं होल देखील आपल्याला या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी पाहायला मिळतं. आणि इथून आतल्या साईडला वेगवेगळ्या रूम आहेत हमामखान्याच्या. एक वेगळा स्मेल येतो या ठिकाणी. शौर्यस्तंभ पाहून झालाय आणि आता आपण लक्ष्मीनारायण मंदिराकडे सध्या जातोय. आतल्या साईडचीच पाऊल वाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि इथून मी अगोदर पण गेलतो, त्यामुळे याच रस्त्याने मी शॉर्टकट तरीका काढलेला आहे. तर मित्रांनो, लक्ष्मीनारायण मंदिराकडे जात असताना मला या ठिकाणी हत्तीमोड देखील पाहायला मिळते आपल्याला. ती पहा. आणि इथं लक्ष्मीनारायण मंदिर त्या ठिकाणी. आणि इथं बघा, ही भीमा नदी आहे. तर गेल्या वेळेस एका कमेंटमध्ये मला असं म्हणलं होतं की ती हत्तीमोड जे आहे त्या मोठीच्या जवळ भीमा नदी जी आहे ती आलेली नसणार आहे, कारण भीमा नदी थोडंच वळून जाणार आहे. पण आता असं निदर्शनास आलं की हे पहा, तिथून भीमा नदीचं जे बॅकवॉटर वगैरे असेल ते इथून थोडंसं जरी खड्डा आहे, या खड्ड्याने तिथपर्यंत जाऊ शकतं आणि त्या मोठीतून पाणी काढून पाण्याचा पुरवठा देखील होऊ शकतो. अशा पद्धतीची रचना आहे. कालांतराने किंवा वेळेमुळे ती चेंज झाल्या असतील बऱ्याचशा, पण त्यावेळेस मोठ तिथं आहे म्हणजे भीमा नदी तिथपर्यंत आलेलीच असू शकते असं आपण गृहीत धरू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो. हत्तीमोड 1 तिकडल्या साईडला आहे आणि हत्तीमोड 2 नंबर जे आहे ती ही. आणि इथून पुढे गेले की लक्ष्मीनारायण मंदिर, पाताळेश्वर मंदिर, बालेश्वर मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळते. तर चला आपण हत्तीमोड पाहून घेऊ कशा पद्धतीचे आहे. तिथं वरच्या कडेला 2 दगड दिसत आहेत, त्याच्याद्वारे तिथून पाणी वगैरे वर घेतलं जात असेल. आणि इथं हौद पण आहे, पाणी साठवण्यासाठी वगैरे सोय केली त्यावेळेसचे. अशा पद्धतीनं मोठेचं बांधकाम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि हौद पण बघा, बलाढ्य हौद आहे. आणि हे हत्तीमोडचं बांधकाम. रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नालायक मुघलांनी, औरंगजेबाच्या अवलादींनी ही रचना जी आहे ती तोडफोड केलेली आहे. देवदेवतांचे पाहून घ्या कशा पद्धतीने तोडफोड केली होती त्यांनी. ज्यावेळेस बहादूर खानाचं राज्य या किल्ल्यावर होतं त्यावेळेसच ही तोडफोड झालेली असणार आहे. पहा, पण मंदिराचं बांधकाम बघून घ्या कशा पद्धतीचं आहे. यादव कालखंडामध्ये ह्या मंदिराचं बांधकाम झालेलं असणार आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे. यादव कालखंडामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं असावं. हा किल्ला जो आहे तो अगोदर यादव काळामध्ये बांधलेला होता. या ठिकाणी
व्यापारी क्षेत्र होतं चांगल्या प्रकारे, तर या व्यापाराच्या संरक्षणासाठी हा किल्ला त्यांनी बांधला होता. नंतर कालांतराने नगरच्या निजामशाहींनी हा किल्ला निजामशाहीमध्ये आला आणि त्यानंतर बहादूर खानाने वगैरे ह्या किल्ल्यामध्ये अजून डागडुजी केली, बांधकाम केलं. आपण जे मुघल स्थापत्यशैलीचं बांधकाम पाहिलं ते मुघल कालामध्ये बहादूर खानानं बांधलं होतं. त्याच्यानंतर ह्या किल्ल्याला बहादूरगड असं नाव पडलेलं आहे. त्याच्या अगोदर पेडगावचा किल्लाच भुईकोट किल्ला म्हणूनच याची ओळख प्रचलित होती. तर असा हा पेडगावचा भुईकोट किल्ला आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आणि हल्ली आता 2008मध्ये इथल्या स्थानिक गावकऱ्यांनी किंवा शिवभक्तांनी या किल्ल्याचं नाव बदलून धर्मवीरगड ठेवलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला अनुसरून किंवा शौर्य लक्षात ठेवून त्यांनी ह्या किल्ल्याचं नाव चेंज करून धर्मवीरगड ठेवलं. बहादूर खानाने कितीही बांधकाम केलं तरी बहादूरगड हे नाव आता डबल कोणीही घेणार नाही. सध्या आपण कुठेही सर्च मारलं तरी या किल्ल्याचं नाव धर्मवीरगड असंच सापडतं आपल्याला. नारायण मंदिराच्या थोडंसं बाजूला आलं की इकडं आपल्याला हत्तीमोठ क्रमांक 1 पाहायला मिळते. बघा, ही हत्तीमोठचं बांधकाम आहे जुन्या आणि इथून हे खड्डा वगैरे आहे. इथून पलीकडे भीमा नदी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीची बांधकाम रचना आणि तिथं लक्ष्मीनारायण मंदिर. तर मित्रांनो, हे पाताळेश्वर मंदिर होतं आणि आजचा व्लॉग आपण याच ठिकाणी संपवू. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आपण या व्लॉगचा एंड करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे लोकेशन कशा पद्धतीचं वाटलं याबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस वगैरे हवे असतील किंवा तुमचं काही सजेशन असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि आमचे अनेक व्हिडिओ आहेत बाकीचे पण, ते पण बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये एखाद्या नव्या लोकेशनला. तर तोपर्यंत बाय बाय, काळजी.